नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी चिकन हांडीत बिर्याणी। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मंडळी किती छान अशी अप्रतिम दिसत आहे आणि त्यासोबत ही कोशिंबीर, अगदी छान असं कॉम्बिनेशन आहे। चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही कोणत्याही पद्धतीने चिकन बिर्याणी करा, पण सर्वप्रथम तुम्ही चिकन मॅरिनेट करा, जेणेकरून बिर्याणी खूप टेस्टी होते। तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 चमचा मीठ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। तसंच ह्यामध्ये मी 1 लिंबाचा रस पिळलेला आहे। लिंबाने काय होतं, चिकन छान असं मॅरिनेट होतं आणि लवकर शिजलंही जातं। तसंच ह्यामध्ये मी 2 मोठे चमचे भरून आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि 1 मोठी वाटी भरून म्हणजे 1 कप दही घातलेला आहे। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनला व्यवस्थितरित्या सर्व मसाले आणि दही लागलं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे। हातानेच मिक्स करा, जेणेकरून व्यवस्थितरित्या मिक्स होईल। 2 ते 3 मिनिटं मिक्स करून झाल्यानंतर आपण हे चिकन बाजूला ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून त्याला छान असं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। आता आपण तांदूळ शिजवून घेऊया। तर इथे मी 4 कप पाणी ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी इथे 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 2 हिरवी इलायची आणि 1 मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे। तसंच ह्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस घातल्याने काय होतं, तांदूळ मोकळा शिजला जातो आणि पांढरा शुभ्रही होतो। तसंच ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे मी बासमती तांदूळ भिजत घातलेला होता अर्धा तास अगोदर। आता पाणी उकळलं की आपण त्यामध्ये हे भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे। तांदूळाला जास्त हात लावू नका, नाहीतर ते भिजल्यामुळे त्याचे तुकडे होतात, म्हणून शक्यतो अलगदरित्या त्याला पाण्यात सोडा आणि जास्त ढवळाढवळ करू नका, जेणेकरून तांदूळ तुटला जाणार नाही। छान असे एकदाच फक्त मिक्स करून घ्या आणि तांदूळ फक्त 70% शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही, कारण आपण जेव्हा लेअरिंग करू त्याच्यानंतर ते बिर्याणी सोबत बाकीचा शिजला जाईल। आता तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण बरिस्ता तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी असे लांब लांब कांदे कापून घेतलेले आहेत। आता आपण ते तळून घ्यायचे आहेत। सर्व लांब लांब चिरलेला कांदा तेलामध्ये घालून घ्यायचा आणि जास्त कडक असं तेल तापवू नका, नाहीतर तो कुरकुरीत होणार नाही, वरून जळून जाईल आणि आतून तो मऊ राहील। कांदा लवकर असा भाजण्यासाठी आपण इथे किंचित अशी साखर घालायची आहे। पहा मी दाखवते इतकीच, त्याने काय होईल, साखरेने कांदा लवकर असा कॅरेमलाइज होईल आणि लवकर भाजलाही जातो। साखर घालून एकदा मिक्स करून घ्या आणि सतत असं ढवळत राहायचं, जेणेकरून कांदा जळणार नाही आणि योग्यरित्या व्यवस्थितरित्या तो सर्व बाजूने भाजला जाईल। छान असा लालसर गुलाबी तांबूस रंगाचा होईपर्यंत तो भाजायचा आहे, सतत ढवळत राहायचा आहे, नाहीतर तो करपून जाईल। हे पहा मंडळी, कांदा आपला भाजून झालेला आहे। सध्या तर तो आपल्याला मऊच वाटेल, पण नंतर तो थोडासा थंड झाल्यानंतर तो कुरकुरीत होईल। नंतर मी तुम्हाला दाखवेनच तो किती कुरकुरीत असा झालेला आहे। तळून झालेला कांदा आपण काढून घेऊया। आता आपण चिकन शिजवूया। चिकन शिजवण्यासाठी इथे मी एका मोठ्या कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम केलेलं आहे। तसंच ह्यामध्ये आपण इथे पुन्हा 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। आलं लसूणची पेस्ट 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायची आहे। आलं लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर इथे मी 2 मोठे कांद्याची क्रश करून घातलेला आहे, पेस्ट घातलेली नाहीये, क्रश करून घालायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ही पेस्ट करून सुद्धा घालू शकता। कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे, अगदी त्याचं सर्व पाणी सुकेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे। अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे, सतत ढवळत राहायचा आहे। कांदा क्रश केलेला असल्यामुळे लवकर भाजला जाणार नाही, नाहीतर तो जळून सुद्धा जाईल। छान असा गुलाबी रंगाचा कांदा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मी बघू शकता मंडळी, कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी 2 मोठे टोमॅटो क्रश करून घातलेले आहेत। कांदा आणि टोमॅटो एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटोमध्ये ऑलरेडी किती असं पाणी आहे।
तर टोमॅटोचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत टोमॅटो परतायचा आहे. तर इथे टोमॅटोचं पाणी लवकर सुकण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं असं मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण ऑलरेडी चिकनमध्ये आणि भातामध्ये दोन्हीमध्ये मीठ घातलेलं आहे. फक्त ह्या मसाल्याला लागेल इतपतच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. टोमॅटो झाकण ठेवून शिजवून घ्या. टोमॅटो शिजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये काही मसाले घालून घेऊया. त्यामध्ये इथे मी पुन्हा अर्धा चमचा लाल तिखट, एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. हे मसाले तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालतील, ऑप्शनल आहेत. मसाले मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं मसाले आणि टोमॅटोची ग्रेव्ही पूर्णपणे शिजू द्या. छान असं तेल सुटलेलं आहे मंडळी, तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं पुन्हा त्याला परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटानंतर आपण आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की किती छान असं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. चिकन आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनटं हाय फ्लेमवर ते मिक्स करायचं आहे. चिकन मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून 20 मिनटं चिकन छान असं शिजू द्यायचं आहे. 20 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे. तुम्ही असंच कोणत्याही भाकरी किंवा चपाती, नान वगैरे सोबत ही भाजी खाऊ शकता. खूप छान अशी अप्रतिम लागते. चिकन शिजून झालेलं आहे. आता आपण मटकीमध्ये त्याची लेअरिंग करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण जी चिकनची ग्रेव्ही केली होती ती सर्वप्रथम सगळ्यात खाली फर्स्ट लेअर त्याची करून घ्यायची आहे. त्याच्यावरून आपण तांदूळ शिजवून घेतला होता त्याची लेअर करायची आहे. तांदूळ व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे. तांदूळ पसरल्यानंतर वरून जे आपण कांदा तळलेला होता म्हणजे बरिस्ता तो घालून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मंडळी कांदा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे. आता वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून झाली की बारीक चिरलेला पुदिनासुद्धा व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे. आता पुन्हा ग्रेव्हीची लेअरिंग करायची आहे. छान असं ग्रेव्ही सर्व बाजूने पसरून घ्यायची आहे. पुन्हा वरून तांदूळ घालायचा आहे शिजलेला म्हणजे भात. ते सुद्धा फक्त सेकंड लेअर जी भाताची असते ती थोडी पातळ ठेवायची आहे, जास्त तांदूळ घालायचा नाही. आता इथे जर तुम्हाला कलरफुल हवं असेल तर तुम्ही लाल रंग असा पाण्यात मिक्स करून थोडासा वरून घालून घ्यायचा आहे. पुन्हा वरून कांदा, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालून घ्यायचा आहे. आता वरून 2 चमचे तूप घालायचं आहे. हे घरचं तूप आहे. छान असं 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ही मटकी तुम्ही तव्यावर ठेवा, डायरेक्ट गॅसवर ठेवू नका, नाहीतर 15 ते 20 मिनिटात पूर्ण बिर्याणी जळून जाईल. 15 ते 20 मिनिटं ही बिर्याणी तव्यावर ठेवून गॅसवर शिजवायची आहे. बिर्याणी शिजते तोपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया. बिर्याणी म्हटलं की कोशिंबीर ही हवीच. तर इथे मी 2 मोठे कांदे लांब असे चिरून घेतलेले आहे, पातळ पातळ. तसेच मी टोमॅटो सुद्धा लांब चिरून घेतलेले आहे. पुदिना आपण असं हाताने सुरडून घालायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घालून घ्यायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबू नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तसंच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. किंचित असं लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आणि 1 वाटी दही घालायचं आहे. दही थोडं जास्त घाला जेणेकरून ही कोशिंबीर खूप छान अशी चविष्ट लागते. छानपैकी मिक्स करून घ्या. आणि हो मंडळी, ही कोशिंबीर जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हाच बनवा, कारण कांदा आहे, कांदा त्याचं पाणी सोडतं आणि कोशिंबीरमध्ये खूप पाणी होतं. चला तर मग मंडळी, अर्ध्या तासानंतर आपण बघूया आपली बिर्याणी तयार आहे. तुम्ही बघू शकता, आहा मस्त अशी दिसत आहे. मी तुम्हाला दाखवते. ही पहा मंडळी, किती छान अशी त्याची लेअरिंग झालेली आहे. किती छान असा सुटसुटीत मोकळा असा त्याचा भात सुद्धा आहे. अजून आत्ताच ओपन केली आहे मंडळी, बघू शकता त्याच्यावरून वाफ सुद्धा येते. तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त झालेली आहे. चला तर आपण आता ह्याचे प्लेटिंग करून घेऊया. आहा किती छान मस्त दिसत आहे. तर मंडळी, आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल
फक्त चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका.